नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची ठळक घडामोडी. तंत्रज्ञानाच्या काळात जग झपाट्याने बदलत आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या करिअरवर होताना दिसतो आहे. अशावेळी पदवी प्राप्त करून न थांबता बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्वतःला सिद्ध करा, असं आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर अशोक महाजन यांनी गुरुवार दिनांक 17 जुलै रोजी केलं. परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयात संपन्न झालेल्या 27व्या पदवी प्रमाण वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य इंजिनियर नारायण चौधरी, प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉक्टर श्रीनिवास केशेट्टी, उपप्राचार्य डॉक्टर अश्विनी तोंडे यांची उपस्थिती होती. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रभारी कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन म्हणाले, विद्यार्थ्यांनी पूर्ण क्षमतेनं मेहनत करीत यश संपादन करावं. सोबतच नैतिक मूल्य जोपासून उत्तम नागरिक बनावं. पदवी मिळाली म्हणजे काम संपलं असं नाही. इथून खऱ्या अर्थानं आपल्याला भविष्याचा प्रवास सुरू झाला आहे. आज घडीला तुमच्यासमोर मोठी आव्हाने उभी आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मेहनत करा. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना बहुआयामी होण्यासाठी मदत केली जाणार आहे. याचा फायदाही विद्यार्थ्यांनी घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव म्हणाले, श्री शिवाजी महाविद्यालय पदवीसोबतच विद्यार्थ्यांना बौद्धिक क्षमतेने रोजगाराभिमुख शिक्षणही देत आहे. याचा फायदा जिल्ह्यातील गोरगरिबांना तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना होणार आहे. यावेळी डॉक्टर प्रवीण जगताप, डॉक्टर जयंत बोबडे, डॉक्टर विनय परसोळे, डॉक्टर राजीव बडुरे, डॉक्टर सुरेंद्र येनोरकर, डॉक्टर मदन परतुरकर, डॉक्टर परिमल सुतोने आदींची उपस्थिती होती. नाबार्डच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या सप्ताहाअंतर्गत परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नाबार्डचे एजीएम सुनील नवसारे तसेच जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव, जिल्हा ग्रामीण बँकेचे प्रतिनिधी रामचंद्र अकुलवाड, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंकर तसेच जितेंद्र सिंग यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लक्ष्मीकांत दीक्षित यांनी केलं. यावेळी जिल्हा ग्रामीण बँकेचे प्रतिनिधी रामचंद्र अकुलवाड यांनी नाबार्डचा वाढदिवस वृक्षारोपणासारख्या सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करणं हे काळाची गरज असून प्रत्येकानं आपला वाढदिवस एक वृक्ष लावून साजरा करावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कार्यक्रमास बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येनं या प्रसंगी उपस्थित होते. मुस्लिम धर्मगुरू प्रेषित मोहम्मद यांच्या संदर्भात अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या रफिउद्दीन अशरफी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात प्रेषित मोहम्मद यांच्या संदर्भात रफिउद्दीन अशरफी यांनी अपमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वक्तव्यावर बंदी घालून शांतता टिकवावी, अशी मागणी संबंधित नागरिकांच्या वतीने जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यावेळी अब्दुल समद शेख जानेमिया, नासेर खान वहीद खान, रफिक खान नासेर खान, जलील अहमद कुरेशी आदी नागरिक उपस्थित होते. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी मागील 4 दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे सकल मातंग समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. आज दिनांक 17 जुलै रोजी या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी भेट देऊन संबंधित उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. पूर्णा रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये नांदेड येथील 48 वर्षीय इस्माचा मृतदेह आढळल्याची घटना 17 जुलै रोजी दुपारी उघडकीस आली. रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या लॉजमध्ये नांदेड येथील रहिवासी अनंत उर्फ सागर वासुदेव विष्णुपुरीकर हा इसम बुधवारी सायंकाळी लॉजमध्ये आला. रात्री मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो रूममधून बाहेर पडला नाही. लॉज चालकाला शंका आल्यामुळे त्यांनी तात्काळ पूर्णा पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस निरीक्षक विलास गोबाळे यांनी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर इसम हा खोलीत मरणावस्थेमध्ये आढळून आला. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी त्याचा मृतदेह पाठविण्यात आला आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.